14/7/2025ला एक गुन्हा दाखल झाला होता ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये, ज्यामध्ये की एक घरफोडी पद्मजा सिटीमध्ये दाखल झाला होता घरफोडी त्या, आणि त्यांची रिपोर्ट आपण 14 तारीखला FIR दाखल केला होता. नंतर पुरवणी जबाब घेऊन त्यामध्ये त्यांची जे मालमत्ता व्हॅल्यू, मुद्देमाल व्हॅल्यू वगैरे आहे ते नोंद झाली होती. आणि ह्यामध्ये आपण सुरुवातीमध्ये पोलीस स्टेशनचे DB टीम आणि नंतर आमची LCBची 3-4 टीम ह्यामध्ये सतत जवळपास 2 महिने यांच्यावर वर्कआउट करून वेगवेगळ्या मार्गाने तपास करून फायनली हा गुन्हा उघड झालेला आहे. आणि त्यामध्ये जे माल गेला होता हा होता सप्लिमेंटरी स्टेटमेंट घेतल्यानंतर सुरुवातीमध्ये जवळपास 1.75 इतके मुद्देमाल होता लाख्सचा, पण नंतर त्यांची पुरवणी जबाब घेतल्यानंतर जे खरंच डॉक्टर होता हा आल्यानंतर, हा ज्या दिवशी हा गुन्हा घडला त्या दिवशी हरियाणामध्ये होता, त्यांची स्वग्राममध्ये, पण आल्यानंतर त्यांनी पुरवणी जबाबमध्ये पूर्ण स्टेटमेंट देऊन जवळपास जे मुद्देमाल व्हॅल्यू सांगितला होता हा होता 24.46, जवळपास 24.5 तोले गोल्ड दागिने आणि नगदी 30 लाख कॅश. तो असा मिळून एक मोठा मुद्देमाल व्हॅल्यू होता. आणि LCBची टीम ज्यामध्ये की PIचे मार्गदर्शनाखाली मिलिंद सोनकांबलेची टीम, साईनाथ पुयडची टीम, आनंद बिच्चेवाडची टीम आणि महेश कोरेची टीम, हा चारही टीमनं जवळपास 2 महिने यावर वर्कआउट करून वेगवेगळा आरोपीला ताब्यात घेऊन आणि इन्फॉर्मेंट्सचा नेटवर्क ॲक्टिवेट करून, तसेच आमची सायबरची टीम ज्यामध्ये सिटीकर आणि वगडू यांनी खूप हार्डवर्क आणि डिलिजंट वर्क करून त्यांनी वर्कआउट केला. आणि फायनली 3 आरोपी आत्तापर्यंत आम्ही अटक करत आहोत. त्या अटकची प्रक्रिया झालेली आहे, आज कोर्टमध्ये पेश होणार, ज्यामध्ये की फर्स्ट आरोपी आहे शेख सफी उर्फ शेख सफी बिल्डर, शेख आमिर उर्फ अम्मू, नंदकिशोर वामन देवसरकर, असा 3 आरोपी. आणि रिकव्हरी जे झालेली आहे आपला समोरच आहे, नगदीमध्ये जवळपास 11,37,000, एकूण ज्वेलरी मिळून 28 लाखची रिकव्हरी आहे आणि 7 लाखची जवळपास एक कार, तो असा 35 लाखची रिकव्हरी आहे. काही आरोपी निष्पन्न झालेला आहे जे आमच्या ताब्यात सध्या नाही, आणि आरोपी ताब्यात घेतल्यानंतर अजून जास्त रिकव्हरी होण्याची शक्यता ह्यामध्ये राहणार. तो असा एक महत्त्वाची एक चॅलेंज जे आमच्या समोर होता. आणि ह्यामध्ये अडचण असा होता, अडचणसुद्धा जस्ट शेवटी मी सांगतो की 11 ते 13 रात्री आणि 14 सकाळपर्यंतचे 4 दिवसची वेळ होता ह्यामध्ये. आणि जे एक स्टार्टिंग पॉईंट असतो पोलीससाठी की कोणत्या मुद्द्यावर आम्ही स्टार्ट करणार. काही केसेसमध्ये आम्हाला CCTV फुटेज भेटतो, काही केसेसमध्ये आम्हाला मोबाईल टावर डंप किंवा असा काही टेक्निकल डिटेल्स भेटतो, आणि काही गुन्ह्यामध्ये लगेच काहीतरी पार्श्वभूमी, काय पार्श्वभूमी आहे, कोण टिप देऊ शकतो किंवा कोण माहिती आहे की इथे पैसे ठेवलेला आहे यांनी इतके मोठा पैसा, पण असा या गुन्ह्यामध्ये काही दिसत नव्हता. हा आमच्यासाठी एक खूप अवघड गोष्टी होती की कोणत्या पॉईंटवर आम्ही स्टार्ट करणार. त्यासाठी आमची LCBची टीम आणि डिटेक्शनची टीम थोडंफार जी वेळ लागला ह्यामध्ये, हा एक इम्पॉर्टंट रिझन आहे. पण अजून एक चांगली गोष्टी ह्यामध्ये असा घडला की हा 2 महिन्याचे जे आमची डिटेक्शन टीम यावर वर्कआउट केला त्यामुळे अजून काही गुन्हासुद्धा निष्पन्न झालेली आहे. मध्ये जे आम्ही पिस्टलची प्रेस नोट दिला होता, 2-3 घरफोडी डिटेक्शनची जे प्रेस नोट दिला होता, हा सर्व यांचेच वर्कआउटमध्ये आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अजून डिटेक्शन ह्यामध्ये झालेली आहे. तर मला वाटतो की एक 3-4 डिटेक्शन टीम जे कंटिन्युअसली डेडिकेटेडली यांच्यावर वर्कआउट केलेला आहे. तर मला वाटतो की एक जे नेटवर्क होता इथे प्रॉपर्टी ऑफेन्सची, आर्म्सची, हा अजून जास्त उघड करण्यामध्ये आणि त्यांना डिस्ट्रॉय करण्यामध्ये आम्हाला मदत भेटलेला आहे. तो हा गुन्हा तो निष्पन्न झालाच,
पण विदिन द प्रोसेस अजून काही आम्हाला ह्यामध्ये सक्सेस भेटलेला आहे.